फेब्रुवारी महिन्यानंतर अगदी भरपूर अशा अगदी छान ताज्या अशा कैरी आपल्याला मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात आणि त्यानंतर उन्हाचं देखील प्रमाण अगदी भरपूर असतं आणि ऊन असल्यामुळे तापमान असल्यामुळे आपल्याला अजिबात जेवावंसं वाटत नाही आणि जर जेवावंसं वाटलं तर अगदी छान असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं। जर ताटाला अशा पद्धतीचं चटपटीत लोणचं असलं तर नक्की आपण पोट भरून जेवण करू। चला आपण कशा पद्धतीने हे साधं सोपं लोणचं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतल्या, वजनाला बघितल्या तर बरोबर अर्धा किलो ही कैरी। ह्या कैऱ्या मी 2 ते 3 तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवला तर जेणेकरून जे काही आपल्या कैरींना चीक लागलं असेल ते व्यवस्थित निघून जाईल। 2 ते 3 पाण्याने पुन्हा आपण याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर अगदी कोरडं असं कॉटनच्या कपड्याला या कैऱ्या पुसून घ्यायचं। जर ओलसर कैरींचा वापर केला तर आपलं लोणचं हे लवकर बुरशी येते आणि खराब देखील ते होतं। इथे कुठल्याही प्रकारची आपण कैरीचा वापर केला तरी काही हरकत नाही। तर त्यानंतर लगेच हिला आपल्या आवडीनुसार आपण जाड बारीक लहान मोठे असे तुकडे आपण तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला मोठे तुकडे करून घ्यायचे असतील तर मोठे तुकडे करून घ्या। आता मी अगदी बारीक असे तुकडे तयार करून घेणार आहे का की आपण अगदी कमी प्रमाणात हे लोणचं बनवतोय आणि हे अगदी लवकर लगेच खाण्यालायक व्हायला हवं, त्यामुळे अगदी बारीक तुम्ही चिरून घ्या। त्यामुळे आपली कैरी लवकर मुरते आणि अगदी छान चविष्ट असं आपलं लोणचं हे तयार होतं। म्हणून 1 ते 2 दिवसात आपलं लोणचं हे जर तुम्हाला मुरून घ्यायचं असेल तर अशाच पद्धतीने अगदी बारीक अशी चिरून घ्या। तर मी आता संपूर्ण कैरी ही अगदी बारीक अशी चिरून घेते, यामुळे आपल्याला लोणचं हे अगदी छान चविष्ट लवकर तयार होतं। तर अशा पद्धतीने संपूर्ण कैरी ही कापून झाल्यानंतर लगेच हे संपूर्ण काप आपण एका मोठ्या भांड्यामध्ये बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही संपूर्ण कापून घेतलेली कैरी एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये काही मसाले लावून ह्या कैऱ्या थोड्या वेळासाठी मुरत ठेवणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी आता यामध्ये 1.5 चमचे मीठ हे घालते। मिठाचं प्रमाण हे योग्य घाला, त्यामुळे आपलं लोणचं देखील खराब होत नाही। कधीही लोणचं तयार करताना मीठ व्यवस्थित असलं तर आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही आणि खराब कधीच होत नाही। त्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 चमचा हळद, मीठ आणि हळद आपण कैरींना व्यवस्थित लावून घेऊया। यामुळे काय होईल, आपली कैरी लवकर नरम पडेल आणि जे आपण नंतर मसाले लावू ते आतपर्यंत लवकर जातील आणि आपली लोणचं हे अगदी छान लवकर मुरून होतं। तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले, आपल्या कैरींना व्यवस्थित आपण मसाला लावून घेतला आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तास आपल्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ आपण आता यांना मुरत ठेवूया। त्यानंतर त्यासाठी लागणारा लोणच्यासाठी लागणारा मसाला हा आपण काढून घेणार आहोत। त्यासाठी इथे एक खलबत्ता घेतला आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 काळे मिरे, 2 ते 3 लवंग आणि बडीशोप घेतली, अर्धा चमचा बडीशोप। हा जर तुम्हाला अगदी झटपट बनवायचा असेल हा मसाला स्किप केला तरी काही हरकत नाही, पण अगदी परफेक्ट चविष्ट जर तुम्हाला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही मसाला करून त्यामध्ये घाला। तर मी अगदी छान असं जाडसर याला काढून घेतला आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीचं जाडसर आवडत नसेल मिक्सरला बारीक फिरून वापरला तरी काही हरकत नाही। मसाला तयार झाला आहे, त्यानंतर लगेच साईडला लोणच्यासाठी लागणारं तेल आपण गरम करून घेऊया। 2 कैरींसाठी इथे मी 1 वाटी म्हणजे मध्यम आकाराचा 1 कप भर मी तेल इथे घेतले। तेलाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो आणि तेलाचा प्रकार कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही। मी आता रेग्युलर तेल हे वापरते। आपलं तेल हे अगदी छान तापलंय, तापल्यानंतर लगेच आपण बंद करायचं, थोडंसं गार होऊ द्यायचं जेणेकरून आपली मोहरी म्हणजे काळपट जास्ती होणार नाही आणि त्याचा वास येणार नाही। त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी अगदी छान फुलल्यानंतर थोड्या वेळानंतर आपण यामध्ये लगेच जो लसणाचा मसाला तयार करून घेतला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया। लगेच याच्यामध्ये मी 1 चमचा मेथीचे दाणे टाकते। मेथीच्या दाण्यामुळे खूप छान अशी चव आपल्या लोणच्याला येते। तर आता आपली मोहरीचं प्रमाण देखील तुम्ही थोडं कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही। जर आपल्याला जास्ती खार हवं असेल तर थोडं जास्ती घातलं तरी काही हरकत नाही। आणि लगेच आपण याच्यामध्ये मी 2 कैरींसाठी कमीत कमी 5 चमचे इथं मोहरीची डाळ वापरली। मोहरीची डाळ देखील आपण जास्ती प्रमाणात वापरली तरी काही हरकत नाही। त्यानंतर लगेच सगळ्यात शेवटी आपण हिंग हा घातला आहे, अर्धा चमचा हिंग आणि येतं लगेच लाल तिखट। सगळ्यात शेवटी आपण लाल तिखट घालायचं। लाल तिखट जर सगळ्यात आधी घातलं तर ते लवकर करपेल आणि काळपट कलर येईल। त्यानंतर लगेच अगदी थोडीशी हळद घातली। लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो। जर तुम्हाला आणखी झणझणीत हवं असेल थोडं जास्ती घातलं तरी काही हरकत नाही आणि कमीही घातलं तरी काही हरकत नाही। आता हा मसाला आपण पूर्ण गार करून घ्यायचा। जर गरम मसाला घातला तर लोणचं हे लवकर खराब होईल।
तर तुम्ही अर्धा तासानंतर म्हणजे 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली कैरी मुरून झाली. आणि त्यानंतर यामध्ये मी फक्त अगदी थोडासा बारीक किसून घेतलेला गूळ हा घालते. गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचा नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही. गुळाच्या जागेवरती साखरेचा वापर केला तरी काही हरकत नाही. मसाला देखील आपला पूर्णपणे गार झाला आहे आणि जेवढा मसाला आपण बनवून घेतला होता तो संपूर्ण मसाला मी यामध्ये टाकून घेतले. जेवढा आपल्याला जास्ती खार हवा असेल तेवढं आपण मसाल्याचं प्रमाण म्हणजे तेलाचं प्रमाण, मोहरीचं प्रमाण थोडं वाढवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर मी अगदी परफेक्ट असं तुम्हाला माप सांगितले, त्या मापानुसार आपला अगदी छान असा खार आपला तयार होतो. तर लगेच आपण यामध्ये व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्ती दिवस टिकवायचं असेल लोणचं, ज्यावेळेस आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ज्या कैऱ्या होत्या त्याच्यातलं पाणी काढून घेतलं तरी काही हरकत नाही. पण मी अगदी इन्स्टंट म्हणजे चालू खाण्यासाठी हे आपल्याला बनवलं आहे. तर आपण आता संपूर्ण मसाला हा टाकून घेतला आहे, तो व्यवस्थित एकजीव करून घ्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे मिळेल. आता आपण याला झाकून ठेवून देऊ. तर दुसऱ्या दिवशी बघू शकाल पूर्ण आपलं मिठाचं पाणी झालं आणि तेल देखील अगदी छान आपल्या लोणच्याला सुटले. म्हणजे अगदी परफेक्ट नेहमी आपण लोणचं बनवतो तसंच अगदी छान चटपटीत असं लोणचं आपलं तयार झाले. सहज हे लोणचं 1 ते 1.5 महिना टिकतं. जर याला तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर अगदी छान असं